नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये इकडे आता समरने गुरुजींना बोलावलेलं असतं आणि लग्नाचा मुहूर्त काढायला आता सांगितलेलं असतं. गुरुजी आता समरच्या घरी येतात. समरच्या घरी येता क्षणी गुरुजींनी आता लग्नाचा 5 तारखेचा मुहूर्त काढलेला असतो. गुरुजी म्हणतात की हे बघा, 5 तारखेचा मुहूर्त आहे. त्या दिवशी एक 10 वाजता आणि एक 11 वाजताचा मुहूर्त आहे. कोणता चालेल तुम्हाला? तर समर म्हणतो की आजी 11चा मुहूर्त चालेल ना. तेव्हा आता समर म्हणतो की आजी, तर आजी म्हणते की चालेल ना 11चा मुहूर्त. समर आता 11चा मुहूर्त फायनल करतो आणि समर आता गुरुजींना तयारीला लागायला सांगतो. आणि तेवढ्यात गुरुजी निघून जाता क्षणी आदिरा गुरुजींना बघते. समरकडे येत म्हणते की पिंट्या दादा, अरे गुरुजी का आले होते रे इथे? आणि लगेच आता आदिरा म्हणते डोंट टेल मी पिंट्या दादा, माझ्या लग्नाची डेट ठरली ना. तर आजी समर खुश होतात. समर म्हणतो यस. तर आदिरा खूप खुश होते आणि आदिरा पटकन म्हणते की जशी तू डेट ठरवली ना पिंट्या दादा, तसं मी सुद्धा काहीतरी ठरवलंय. आणि त्यानंतर आदिरा म्हणते की आपल्या लग्नासाठी आपण आता आपल्या टीमने प्री वेडिंग फोटोशूटसाठी आता सगळा मोठा निर्णय घेऊन आता ते लोकेशन आणि फायनलसुद्धा ठरवलं आहे. ते ऐकताच आता समर डचकतो आणि समर म्हणतो आपण छे मला नको घेऊ आदिरा तू. समर म्हणतो मी असं काहीच करणार नाही. आणि लगेच आता आदिरा म्हणते की तुझ्या होणाऱ्या बायकोला नंदुताईला मी कन्व्हिन्ससुद्धा करून आलेत. तेव्हा पिंट्या दादा आता तुला हे सगळं करावंच लागणार आहे, बरोबर की नाही आजू? तेव्हा आता आजी आता समरला तयार करायला लागते. आजी म्हणते की पिंट्या हे बघ, आदिरा ना एकदम बरोबर बोलते. आणि लगेच आता समर म्हणतो की हे बघ आदिरा, या गोष्टीमध्ये मला इंटरेस्टही नाही आणि वेळही नाही. आदिरा म्हणते पिंट्या दादा, अरे किती वेळा मी तो डायलॉग मारून दाखवू रे तुला? आदिरा म्हणते की प्यार भी एक बार होता है, शादी एक बार होती है, तो प्री वेडिंग फोटोशूट भी एक बार होता है. आजू समजाव ना पिंट्या दादाला. मलिका म्हणते की आदिरा हे सगळं ब्लॅकमेलिंग आहे बरं का. आदिरा म्हणते की आम्ही हे जे काही करतोय ते सगळं प्रेमापोटी करतोय मॉम. आता आजीसुद्धा समरला छान कल्पना असल्याचे सांगते. आणि अखेर आता आजीने समरला तयार केलेलं असतं. तर आदिरा खुश होऊन समरला मिठी मारते. इकडे आता मलिका आणि अंशुमन एकमेकांकडे बघतात. आणि इकडे आता मंदाकिनी ही रोहनला सांगत असते की आदिराला जिबीला काही हाड आहे की नाही? शांता काकूला किती बोलली ती, असं बोलायचं असतं का? रोहन आणि स्वानंदी म्हणतात की आई, त्या शांता काकूचं सुद्धा चुकलं. दुसऱ्याच्या आयुष्यात अशी ढवळाढवळ करायची असते का? आणि तेवढ्यात आता रोहनला आदिराचा फोन येतो. आणि लगेच आता आदिरा म्हणते की अरे पिंट्या दादा फोटोशूटसाठी तयारच होत नव्हता रो, पण आदिरा आहे ना, ही आदिरा कशाला आहे? आणि मी त्याला तयार केलं. तो फक्त म्हणाला का 2च फोटोमध्ये फोटोशूट करायचं. पण 2 फोटोमध्ये फोटोशूट कसं होणार? तेव्हा आपण मॅक्झिमम फोटो शूट करून पिंट्या दादाकडून मॅक्झिमम फोटो काढून घ्यायचे. आणि लगेच आता त्याची डेट मी तुला सांगेलच, असे आदिरा एक्साईट होऊन आता रोहनला बोलते. रोहन म्हणतो की ठीक आहे. रोहन फोन ठेवताच मंदाकिनीला म्हणतो की अगं आई, पिंट्या दादा ना, म्हणजे ते समर सर आता तयार झालेत फोटोशूटसाठी. मंदाकिनी म्हणते की घ्या आता. स्वानंदीला सुद्धा आता धक्का बसतो. इकडे आता आजी मलिकाला सांगत असते त्या धारवाडच्या आपल्या पाहुणी मंडळींना 4 दिवस लग्नासाठी अगोदरच बोलायचं बरं का मलिका. साखरपुड्याला ती आली नव्हती. तर मलिका म्हणते बोलूयात ना, त्यासाठी 4 हॉटेल अजून बुक करावे लागतील. आजू म्हणते की मग करूयात ना, काय प्रॉब्लेम आहे? आणि तेवढ्यात आता आदिरा पळत येते आणि आजीबरोबर डान्स करू लागते. आजी म्हणते काय गं आदिरा? तर तेवढ्यात आदिराच्या हाताला धक्का लागतो. मलिका म्हणते आदिरा सांभाळून, आता ही आयुष्यभर जन्म खून राहणार आहे तुझ्या हातावर. तेव्हा मलिका म्हणते की आणि लोकंसुद्धा विचारणार आहेत. आदिरा म्हणते विचारू देत, मला नाही काही फरक पडत आणि मी देईल सगळ्यांना उत्तर. आदिरा म्हणते मला नाही काही फरक पडत, कारण यामध्ये माझी काही चूकच नाही आहे. ही खून म्हणजे मी माझ्या प्रेमासाठी घेतलेला स्टँड आहे. आणि त्यानंतर आता मलिका म्हणते की अंशुमन डॉक्टरांना बोलाव. तेव्हा आदिरा म्हणते की काही डॉक्टरांना बोलवायची गरज नाही आहे, माझ्यासाठी तुम्ही ना काहीच करू नका, मी बोलावीन. रागाने आदिरा आतमध्ये निघून जाते. ते बघताच मलिका म्हणते की बघितलं का आई, ही असंच वागते आणि तू म्हणतेस ना ती साधी माणसं आहे. आदिरासुद्धा त्या घरात गेल्यावर ती असंच वागेल, मग त्यांना आवडेल का हे सगळं? आता मलिका म्हणते की त्यांची मुलगीसुद्धा सून बनून या घरी येणार आहे. उद्या जर तिकडे त्या घरी आदिराने काही केलं तर त्याचे परिणाम इकडे बघायला मिळणार आहे, कळतंय का आई तुम्हाला? असे आता मलिका सांगते.
ती स्वानंदी आपल्या घरी येणार आहे, आपण आपल्या मुलीसाठी दुसऱ्या मुलीचा का बळी देतोय. आणि इकडे आता सरपोतदारांच्या घरी स्वानंदी, मंदाकिनी, रोहन सगळेजण आता जाळे जळमटं काढून घर स्वच्छ करत असतात. आणि तेवढ्या स्वानंदीचे बाबा तिथे येतात आणि स्वानंदीला ते जाळे जळमटं काढताना बघतासनी स्वानंदीचे बाबा म्हणतात, नंदू अगं तू हे कामं कशाला करतेस, तू आता नवरी आहे, तू हे कामं करायचे नाहीस, आम्ही करू हे सगळी कामं. इकडे आता मलिका बेडरूममध्ये येते तर अंशुमन मलिकाला म्हणतो, मॉम आता ही आदिरा डोक्यावरती बसली आणि प्री वेडिंग शूटसुद्धा करायला निघाली आणि तुला माहिती आहे का, असं करून ते एकदम लग्नाच्या जवळ येत आहेत. मलिका म्हणते की येऊ दे की त्यांना जवळून, मांडू दे की त्यांना डाव, आणि त्यांनी डाव मांडायचा आणि तो कसा उधळून लावायचा ना हे आपल्या हातात आहे अंशुमन. मलिका म्हणते तुला कळतंय का अंशुमन, प्री वेडिंग फोटोशूट ना आदिराचं तेव्हाच होईल जेव्हा तिची वेडिंग होईल. अंशुमन म्हणतो की म्हणजे, तर मलिका म्हणते की अरे आदिरा प्री वेडिंग शूट करते, तिची वेडिंग शूट करत नाही आहे, तिचं वेडिंग शूट तेव्हाच होईल जेव्हा तिचं लग्न होईल, कळतंय का तुला. मलिका म्हणते की अंशू तुला कळतंय का, लांब जर उडी मारायची असेल तर 4 पावलं मागं यावं लागतंय. इकडे आता स्वानंदीच्या बाबांनी बाजार आणलेला असतो आणि तो किराणा बाजार आता स्वानंदी ही सगळी काही बघत असते, तर ती यादी आता मंदाकिनी वाचत असते. सगळ्या गोष्टी आल्या की नाही सगळेजण खात्री करत असतात. आणि तेवढ्यात आता स्वानंदीला आदिराचा फोन येतो तर पटकन रोहन आता स्वानंदी शेजारी येऊन बसतो. तेव्हा आदिरा म्हणते की नंदुताई अगं तुझ्याकडे 2 मिनटं आहे ना, मला ना सगळा प्री वेडिंग शूटचा प्लान एक्झिक्यूट करायचा आहे. आणि आता पटकन स्वानंदी ही सगळे समोर असल्यामुळे तिचा मोबाईल आता स्पीकरवर टाकते. तेव्हा आदिरा सांगू लागते की हे बघ नंदुताई, दिवाळीमध्ये आपण प्री वेडिंग शूट करणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला वेगळा फोटोशूट बनवायचा आणि दिवाळाचा फराळ आपण ज्या वेळेस आता घेणार आहोत त्यासाठीचा आपण फोटोशूट करायचा आहे. तेव्हा आता दिवाळीचा सगळा फराळ तू नंदुताई आत्ता बनवू नकोस असे आता आदिरा बोलते. स्वानंदी म्हणते की अगं तेव्हा ते बघता येईल, पण आत्ता तर काहीतरी करावंच लागेल ना. स्वानंदीचे बाबा म्हणतात की आदिरा तुझी ही आयडिया खूप छान आहे, मला आवडली बरं का. तर आदिरा खुश होते. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की अगं आमच्या ह्या छोट्याशा घरात मला करायला जमतंय, पण तुमच्या एवढ्या मोठ्या घरात ते एवढं मोठं फराळ करायला मला जमेल का. आदिरा म्हणते की नंदुताई तुला सगळं जमेल, तू काही काळजीच करू नकोस. आता प्री वेडिंग शूटची डेट फायनल झाली आहे, तेव्हा बाकीची सगळी तयारी मी करणार आहे नंदुताई असे आदिरा सांगते. आणि इकडे आता स्वानंदी ही ऑफिसला जाताच तिची मैत्रीण स्वानंदीकडे बघते आणि म्हणते की तू स्वानंदीच आहे का. आणि स्वानंदी म्हणते हो. आता तिची मैत्रीण स्वानंदीला इकडे तिकडे वर खाली बघायला लावते आणि पटकन म्हणते की अगं तू ऑफिसला कशाला आलीस. तर स्वानंदी म्हणते म्हणजे, तर तिची मैत्रीण म्हणते की अगं तुझं लग्न ठरलंय आत्ता. तिची मैत्रीण म्हणते की स्वानंदी तुला कळतंय का, तू स्वानंदी समर राजवाडे होणार आहेस. इकडे आता समर हा मलिकाकडे येतो आणि म्हणतो की काकू अगं आदिराने ना काही प्री वेडिंगसाठी आयडिया सिलेक्ट केल्यात, मी तुला त्या सांगतो. मोबाईलमध्ये आता समर त्या आयडिया मलिकाला सांगू लागतो. समर म्हणतो की मेनूसुद्धा आपल्याला फायनल करायचं आणि त्याचं टेस्टिंगसुद्धा आपल्याला करावं लागेल, ते सुद्धा करायचं. मलिका आता होकार देत असते. मलिका म्हणते की आई म्हणत होत्या की खूप जणांना बोलवावं लागेल. समर म्हणतो तिची इच्छा असेल तर बोलूयात ना आपण. आणि एवढ्यात आता मंदाकिनीचा इकडे मलिकाला फोन येतो. तेव्हा आता फोन उचलतच मलिका म्हणते बोला ना. तर मंदाकिनी म्हणते व्याहीनबाई कशा आहात. मंदाकिनी म्हणते की जावई बापू काय म्हणतात, बरं आहे का. तर मलिका म्हणते छान चाललंय. आणि तेवढ्यात आता मंदाकिनी मलिकाला म्हणते की आदिरा म्हणत होते की काहीतरी उधार पैसे मिळतात की नाही त्यांच्याकडे बघ. तेव्हा आता मलिका ही समरकडे बघते आणि पटकन आता मलिका मंदाकिनीला म्हणते की काय बोललात तुम्ही, मला व्यवस्थित ऐकू नाही आलं, परत एकदा बोला. आणि मलिका समोर येते आणि तिचा मोबाईल आता स्पीकरवर टाकते. मलिका म्हणते की परत एकदा बोला. तर मंदाकिनी म्हणते की आमची स्वानंदी म्हणत होती की प्री वेडिंग फोटोशूट करायचे तेव्हा घर ना कसं छान दिसायला हवं की नाही. आणि आदिरालाही तसंच वाटतं. तेव्हा आता साफसफाई करावी लागेल, घर कसं सुंदर बनवावं लागेल. आणि इकडे आता लगेच मंदाकिनी म्हणते की त्यात आता ही दिवाळी आली तेव्हा सगळा काही खूप खर्च आहे. समर ते सगळं ऐकत असतो. आणि लगेच आता मंदाकिनी म्हणते की म्हणून स्वानंदी म्हणत होती की आदिराच्या आईला विचारा बॉ, उधार पैसे काही मिळतील का. ती ऐकताच आता समरला धक्का बसतो. स्वानंदी जर तिला पैसे मिळाले ना तर ती पुन्हा पैसे परत करेल असे मंदाकिनी त्यांना सांगते. तर समरला धक्का बसतो आणि आता इकडे समरला राग येतो
आणि त्यानंतर इकडे आता फोटोशूटची सगळी तयारी झालेली असते। आदिरा म्हणते की आपण प्री वेडिंगचं दिवाळीच्या फराळाचं फोटोशूट करणार आहोत आणि दिवाळीचं हे फोटोशूट आता एकदम एक्सायटेडमध्ये करायचं बरं का पिंट्या दादा। तर तेवढ्यात आता समर म्हणतो की हे बघा ते जर 11 वाजेपर्यंत आले नाही तर फोटोशूट कॅन्सल। तर तेवढ्यात आता स्वानंदी ही दिवाळीचा फराळ घेऊन त्यांच्या घरी येते तर आदिरा खुश होते आणि पटकन आता फोटोग्राफर आलेले असतात। तर फोटोग्राफर समर स्वानंदीला आता एकमेकांच्या जवळ बोलावतात। तेव्हा आता समर आणि स्वानंदी जवळ येताच समर स्वानंदीच्या खांद्यावर हात ठेवतो। फोटोग्राफर आता समर आणि स्वानंदीला हसायला बोलतो आणि खरोखर आता दोघांनाही हसू येतं आणि मोठ्या मानाने प्रेमाने आता हसतच समर आणि स्वानंदी फोटोशूट करतात। तर फोटोग्राफरने एकदम सुंदर अशी पोज घेऊन समर स्वानंदीचं फोटो सेशन केलेलं असतं। तर आता मलिकाच्या नाकावर टिचून स्वानंदी आणि समर कसे आता एकत्र येतात तर समर आणि स्वानंदी लग्न करून आता स्वानंदी ही मलिकाला कशी सरळ करते हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा।